नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेल मार्फत PCM ग्रुप तसेच PCB ग्रुपचे एक्झामिनेशन झालेले होते। तर त्यामध्ये बघा, ज्या विद्यार्थ्यांना 100 पैकी पर्सेंटाइलमध्ये 100 पैकी 100 पडलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट आता नोटिफिकेशन जी आहे त्या रिलेटेड तर ती वेबसाईटवर आलेली आहे। तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेल मार्फत महाराष्ट्र CET सेल मार्फत जी 2024 ची एक्झामिनेशन झालेली होती PCM आणि PCB ग्रुपसाठी। बघा, PCB ग्रुप एक्झामिनेशन 22 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 या दरम्यान तुमची एक्झामिनेशन झाली होती आणि PCB ची 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आणि PCM ग्रुपची जी एक्झामिनेशन आहे तर ती 2 मे ते 16 मे 2024 या दरम्यान तुमची एक्झामिनेशन झाली होती। त्यामध्ये 159 एक्झामिनेशन सेंटर हे महाराष्ट्रामधले होते आणि टोटल जे होते 159 होते आणि त्यामधील 143 महाराष्ट्रामध्ये सेंटर होते आणि 16 सेंटर जे होते तर ते आउट ऑफ महाराष्ट्र होते। तर बघा, त्यामध्ये PCM ग्रुपची जी CET झालेली होती तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट 4,10,377 विद्यार्थी होते आणि त्यामध्ये ॲपियर झालेले विद्यार्थी जे आहे तर ते 3,79,800 विद्यार्थी ॲपियर झालेले आहेत। तसेच PCB ग्रुपचे विद्यार्थी बघा, 3,14,675 विद्यार्थी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यामधील जे ॲपियर झालेले आहेत तर ते बघा 2,95,577 हे ॲपियर झालेले आहे। त्यामध्ये बघा, आता त्यांनी खाली माहिती दिलेली आहे। इन दिस एक्झामिनेशन 37 कॅन्डिडेट जे आहेत फ्रॉम PCM अँड PCB ग्रुप दोन्हींमधले त्यांना 100 पर्सेंटाइल जे पडलेले आहेत तर द कॅन्डिडेट आर अरेंज ॲज पर देअर बॅचेस इन देअर फॉलो। बघा, बॅचेसनुसार त्यांचे नंबर दिलेले आहे। बघा, 22 तारखेला त्यांची एक्झामिनेशन जहा, अभिषेक, वीरेंद्र, तसेच करपे, आदित्य, अजित, त्यानंतर आराध्या आहे, त्यानंतर सत्यजित, अन्सरी हे विद्यार्थ्यांची नावं आहेत। तुम्ही बघू शकता, त्यापुढे पर्सेंटाइल स्कोर दिलेला आहे, एक्झामिनेशन डेट्स पण दिलेले आहे आणि शिफ्ट्स जे आहेत, ज्या टायमिंगमध्ये तुमचे एक्झामिनेशन झालेले आहे त्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर बघा, हे बाकीचे आहे 12 ते जवळपास 23 पर्यंतचे हे विद्यार्थी आहे। त्यांना सेम म्हणजे हे जे रँक लावलेली आहे तर ते शिफ्ट्सनुसार म्हणजे ज्या तारखेनुसार त्यांनी लावलेली आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना 100% दिलेले आहे। 37 हे विद्यार्थी आहे। त्यानंतर हे पुढील विद्यार्थी आहे बघा 33 पर्यंत आणि त्या पुढील जे बाकीचे विद्यार्थी उरलेले आहेत तर ते हे बघा, हे सर्व 37 विद्यार्थी आहेत तर त्यांना 100% भेटलेले आहेत। तर ही नोटिफिकेशन आलेली होती आजच्या 24/6/2024 ला ही नोटिफिकेशन आलेली होती। त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।